शारदीय नवरात्र संपल्यानंतर जी पौर्णिमा येते तिला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणतात। तर यावर्षी ही कोजागिरी पौर्णिमा सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी आलेली आहे। या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्रीच्या चंद्रप्रकाशामध्ये आपण सगळेजण मसाला दूध आटवतो, ठेवतो, पितो हे सगळ्यांना माहिती आहे। परंतु त्याबरोबरच या पौर्णिमेला एक पूजा केली जाते जी अत्यंत प्रभावी असते। तर या दिवशी माता लक्ष्मी, कुबेर, चंद्र, इंद्र या देवतांची पूजा केली जाते। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र हा 16 कलांनी युक्त असतो आणि तो पृथ्वीच्या अत्यंत जवळ असतो। त्यामुळे या चंद्रापासून जी किरणे येतात ती आरोग्यास अत्यंत लाभदायक असतात आणि म्हणूनच आपण या दिवशी या रात्री चंद्राची किरणे दुधावर पाडून ते दूध प्राशन करावं, कारण ते आरोग्यास अत्यंत चांगले असते। तर नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणालाही जमेल अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीने कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करायची, तसेच पूजेचा शुभ मुहूर्त, कोणते मंत्र म्हणावेत, त्याबरोबरच या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण एक मंत्र म्हणणार आहोत। त्याबरोबरच आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील, जे काही दुःख, रोग, दारिद्र्य, कर्ज, अकाली मृत्यूचं भय, शोक, मनस्ताप या सगळ्या गोष्टींचं निवारण होण्यासाठी, आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी पण आपण एक मंत्र म्हणायचा आहे। कारण कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीची पूजा करणं अत्यंत प्रभावी मानलं जातं। ज्यांच्या घरी ही कोजागिरी पौर्णिमेची पूजा केली जाते त्यांच्या घरामध्ये कधीही कशाची कमतरता राहत नाही, सर्व गोष्टींची भरभराट होते, त्यांच्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो। आणि या रात्री कोजागिरीची पूजा करणं म्हणजे आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी ही सुवर्ण संधी आहे। त्यामुळे ही पूजा अगदी योग्य पद्धतीने कशी करायची ते आपण पाहणार आहोत। त्याबरोबरच ही पूजा कधी उचलायची, ह्या पूजेची उत्तर पूजा कधी करायची, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल। आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर यावर्षी सोमवारी 6 ऑक्टोबरला ही कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे। ही पौर्णिमा 6 ऑक्टोबरला सोमवारी दुपारी 12:23 लागणार आहे, ते मंगळवारी 7 ऑक्टोबरला सकाळी 9:17 असणार आहे। आणि ही पूजा आपल्याला पौर्णिमा काळातच करायची असते, त्यामुळे सोमवारी रात्री 12 वाजता आपल्याला ही पूजा करायची आहे। सोमवारी रात्री 12 ते 1 वाजेच्या दरम्यान आपल्याला ही पूजा करायची आहे। आपण पूजेची तयारी आधीच करून ठेवू शकतो, म्हणजे रात्री 11 वाजल्यापासून आपण पूजेच्या तयारीला सुरुवात करू शकतो, पण पूजेला सुरुवात मात्र रात्री 12 वाजताच करायची आहे। आणि ही पूजा मध्यरात्री का करतात? कारण कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री भगवान इंद्रदेव, चंद्रदेव, भगवान कुबेर, भगवान विष्णू, माता लक्ष्मी या सर्व देवता पृथ्वीवर येतात आणि कोजागरती म्हणजेच कोण जागरण करून माता लक्ष्मीची सेवा करत आहे अशा सर्वांना या सर्व देवी देवता आशीर्वाद देतात। म्हणून आपण मध्यरात्री या सर्व देवतांचं पूजन करायचं आणि अमृतरूपी जे दूध असतं त्याचा नैवेद्य देवांना दाखवायचा। मग आपली कुठलीही आर्थिक अडचण असू द्या, आपल्या जीवनामध्ये कोणतीही समस्या असू द्या, पैसा टिकत नसेल, नोकरी व्यवसायामध्ये अडचणी असतील, तर ही पूजा आपण नक्की श्रद्धेने करा। वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील आणि आपल्याला कधीच कशाची कमतरता भासणार नाही। कारण धनप्राप्तीसाठी, आर्थिक उन्नतीसाठी आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस खूप खास आहे। त्यामुळे सर्वांनी या दिवशी मध्यरात्री 12 वाजता कोजागिरीची पूजा नक्की करा। तर आपल्याला ही पूजा जिथे मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक पाट किंवा चौरंग मांडायचा। ही पूजा आपल्याला घरामध्येच मांडायची आहे। पाटाभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे। पाटावरती लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे, कारण माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे। त्यानंतर पाटाच्या बरोबर मध्यभागी आपल्याला अशी एक तांदळाची रास करून घ्यायची आहे आणि त्याच्याच समोर आपल्याला छोट्या छोट्या अशा 3 तांदळाच्या राशी करून घ्यायच्या आहेत। आणि त्याच्याच बाजूला आपल्याला तांदळाने एक मोठा असा गोलाकार करून घ्यायचा आहे, म्हणजे थोडक्यात आपण असा चंद्र काढलेला आहे। तर ही पूजा करायला ना एकदम साधी सोपी आहे। जेमतेम अर्धा तास लागतो या पूजेला, जर आधीच तयारी करून ठेवली तर। अशा तांदळाच्या राशी करून घेतल्यावरती सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा आहे। कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला दीप प्रज्वलित करून दिव्याची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे। मनोभावे नमस्कार करायचा आहे। दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोती हार, दिव्याला पाहून नमस्कार।
त्यानंतर मध्यभागी आपण जी तांदळाची रास केली त्यावरती मी एक कलश ठेवलाय, त्यावरती ओल्या गंधाने स्वस्तिक काढलेला आहे आणि आपल्याला 5 नाम देखील खालून वरती काढायचे आहेत। हा कलश आपल्याला 80% पाण्याने भरून घ्यायचा आहे। यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, एखादं सुपारी, नाणं, फूल टाकायचं आहे आणि त्यावरती 5 आंब्याची किंवा विड्याची पाने ठेवायची आहेत। त्यावरती नारळ ठेवायचा आहे। या ठिकाणी आपण हा कलश इंद्रदेवाचं प्रतीक म्हणून स्थापन केलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण कलश मांडून घेतला। त्यानंतर आपल्याला एक ताम्हण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक सुपारी घेतली आहे। ही सुपारी आपण गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून घेतलेली आहे। यावरती आपल्याला स्वच्छ पाण्याचा आणि पंचामृताचा अभिषेक करायचा आहे। यावेळी आपण कोणताही गणपतीचा एखादा मंत्र म्हणू शकतो। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः। या ठिकाणी आपण आधी सगळी पूजेची मांडणी करून घेणार आहोत आणि त्यानंतर पूजा करणार आहोत, त्यामुळे एकदम सोपं पडतं। तर आता आपण अभिषेक केलेला आहे। ही सुपारी आपल्याला स्वच्छ धुवून पुसून तांदळाच्या पहिल्या राशीवरती स्थापन करायची आहे। तर या ठिकाणी आपण ही गणपती बाप्पांची स्थापना केली। त्यानंतर आपण दुसरी एक सुपारी घेतली आहे ताम्हणामध्ये। ताम्हण स्वच्छ करून घ्यायचं आणि मग दुसरी सुपारी घ्यायची। कुबेराचं प्रतीक म्हणून आपण ही सुपारी घेतली आहे। त्यावरती पण आपण शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। ओम श्री कुबेराय नमः, ओम श्री कुबेराय नमः हा कुबेर देवाचा मंत्र म्हणायचा। त्यानंतर सुपारी स्वच्छ करून कोरड्या कपड्याने पुसून आपल्याला तांदळाच्या दुसऱ्या राशीवरती स्थापन करायची आहे। त्यानंतर पुन्हा ताम्हण स्वच्छ करून मी तिसरी एक सुपारी घेतली आहे। त्यावरती पण आपल्याला शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे। ही सुपारी मी माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून घेतली आहे। ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः असा कोणताही माता लक्ष्मीचा एखादा मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि त्यानंतर ती सुपारी स्वच्छ धुवून पुसून आपल्याला तांदळाच्या तिसऱ्या राशीवरती स्थापन करायची आहे। आणि त्यानंतर पुन्हा ताम्हण स्वच्छ करून आपण शेवटची एक सुपारी घेतलेली आहे। ही आपण चंद्रदेवाचं प्रतीक म्हणून घेतलेली आहे। त्यावरती पण आपल्याला शुद्ध पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे। ओम श्री सोमाय नमः, ओम श्री सोमाय नमः असा चंद्रदेवाचा मंत्र म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे। आणि पुन्हा ही सुपारी स्वच्छ धुवून पुसून आपल्याला जो तांदळाने गोलाकार आपण चंद्र काढलेला आहे त्यावरती ही सुपारी ठेवायची आहे। तर अशा प्रकारे मंत्र साधना करत आपण सर्व देवांना स्वच्छ स्नान घातलेले आहे। आता आपण सर्व देवतांची पूजा करून घेऊया। कोणतीही पूजा करण्याआधी आपण श्री गणपती बाप्पांची पूजा करतो। आपले आराध्य दैवत गणपती बाप्पांची पूजा आधी आपण करून घ्यायची आहे। पहिल्या सुपारीवरती आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहायचं। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा श्री गणेशाय नमः। यानंतर आपण मांडलेल्या कलशाची पूजा करून घ्यायची आहे, म्हणजे इंद्रदेवाची पूजा करून घ्यायची आहे। कलशावरती हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहायचं आहे। ओम श्री इंद्रदेवताये नमः मनोभावे नमस्कार करायचा आहे। यानंतर आपण गणपतीच्या शेजारी कुबेराची स्थापना केली आहे, त्यांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे। त्या सुपारीवरती देखील हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहायचं। ओम श्री कुबेराय नमः, ओम श्री कुबेराय नमः हा कुबेर मंत्र म्हणायचा। आणि त्याच्याच बाजूला आपण जी तिसरी सुपारी मांडलेली आहे तर ती माता लक्ष्मीचं प्रतीक आहे। तर लक्ष्मीला देखील हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहायचं किंवा तुम्ही एखादं लाल फूल पण अर्पण करू शकता। ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः हा महालक्ष्मीचा एखादा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर हात जोडून बसायचं। कारण लक्ष्मीची पूजा केल्यानंतर श्री विष्णूंचा मंत्र म्हणणं गरजेचं असतं, त्याशिवाय लक्ष्मी प्रसन्न होत नाही। त्यामुळे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा विष्णूंचा 11 वेळा मंत्र म्हणायचा आहे। कारण ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो, त्या घरावरती माता लक्ष्मीची कृपा नेहमी राहते। त्यामुळे आपल्याला विष्णूंचा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे। त्यामुळे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि वर्षभर आपली आर्थिक भरभराट होईल। त्यानंतर आपण आपल्या उजव्या हाताला जी चंद्रदेवाची सुपारी मांडली आहे त्याची पण हळद कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची। ओम श्री सोमाय नमः। तर या ठिकाणी मी तांदळाने गोलाकार असा चंद्र काढलेला आहे। याऐवजी तुम्ही विड्याच्या किंवा आंब्याच्या पानावरती चंदनाने गोल बनवून पण त्याची देखील पूजा करून घेऊ शकता। अशी सर्व देवांची पूजा झाल्यावर आपल्या डाव्या बाजूला घंटेची स्थापना करून घंटेची पण हळद कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करायची आहे। आपल्याकडे शंख असेल तर आपल्या उजव्या हाताला शंख ठेवून शंखाची पण पूजा
करायची आहे। शंखाला फक्त गंध आणि फूल वाहायचं, अक्षता वाहायच्या नाहीत। अशी सर्व पूजा झाल्यावरती आपल्याला धूप दीपाने ओवाळायचं आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे। या दिवशी आटवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवतात, तर पूजा करण्यापूर्वी तुम्ही जे आटवलेलं दूध आहे ते तुम्ही टेरेसवरती ठेवा की जेणेकरून चंद्राची किरणे त्यामध्ये पडतात आणि ते दूध अमृतरूपी बनतं, कारण ती किरणे अमृता समान असतात। त्यामुळे ते अमृतरूपी दुधाचा आपल्याला या पूजेसमोर नैवेद्य दाखवायचा आहे। पाण्याने भरलेला चौकोन करायचा आणि त्यावरती नैवेद्य ठेवून 3 वेळा नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आहे। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी। नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवायला मात्र विसरू नका। तुम्ही ते सायंकाळी तोडू नका, आधीच तुळशीपत्र तोडून ठेवा। अशा प्रकारे आपली सगळी पूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र असा आहे की ऋणरोगादि दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा। या मंत्राचा अर्थ असा आहे की माझ्या जीवनातील जे काही दुःख, रोग, कर्ज, दारिद्र्य, अपमृत्यूचं भय, शोक, मनस्ताप या सगळ्या समस्यांचं निवारण होऊ दे। माझ्या जीवनात मला सुख शांती प्राप्त होऊ दे, अशी सर्व देवी देवतांना आपण प्रार्थना करावी। आणि सर्वात शेवटी कुटुंबातील सर्व सदस्यांनी पूजेसमोर नमस्कार करावा, नैवेद्य प्राशन करावा। आपण जे दूध ठेवलं होतं त्याचा चमचाभर नैवेद्य आपण प्राशन करावा। या कोजागिरीच्या रात्री जागरण करण्याची पण पद्धत आहे, तर त्यामध्ये आपण काही सेवा करू शकतो। श्री महालक्ष्मी सूक्ताचं तुम्ही पठण करू शकता, विष्णू सहस्त्रनाम किंवा महालक्ष्मीच्या एखादा मंत्राचा जप करू शकता आणि सर्वात शेवटी मनोभावे नमस्कार करून लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर नेहमी असावी अशी प्रार्थना करावी। ही पूजा आपण रात्रभर अशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी सोप्या पद्धतीने उत्तर पूजा करायची आहे। पूजेवरती हळदी कुंकू वाहायचं, अक्षता वाहायच्या, एखादं फूल वाहायचं, मनोभावे नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपण ही पूजा उचलू शकतो। कलशातील पाणी आपण बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे। पानं फुलं तुम्ही निर्माल्यामध्ये विसर्जन करू शकता। तांदूळ आपण पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत। कलशावरचा नारळ फोडून आपण प्रसाद म्हणून घेऊ शकतो आणि त्यानंतर आपण ज्या 4 सुपाऱ्या मांडल्या आहेत त्यामधील चंद्रदेवाची आणि गणपतीची सुपारी आपण विसर्जन करायची आहे आणि लक्ष्मी देवीची आणि कुबेराची सुपारी आपण तशीच ठेवायची आहे, तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि पुन्हा ती आपण लक्ष्मी पूजनामध्ये वापरायची आहे आणि लक्ष्मी पूजन झाल्याबरोबर आपण पुन्हा ती तिजोरीमध्ये ठेवू शकतो। यामुळे जे काही आपले आर्थिक प्रश्न असतील ते सुटल्याशिवाय राहणार नाही, आर्थिक भरभराट होईल, माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती नेहमी राहील। त्यामुळे कोजागिरीच्या रात्री ही पूजा सर्वांनी विधिवत नक्की करा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।